तर सुरुवातीला आपण उत्तर प्रदेश याकडे देखील वळणार आहोत। तर उत्तर प्रदेशात काय, तर उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। उत्तर प्रदेशात एनडीएला 62 ते 66 जागा, बिहारमध्ये एनडीएला 34 ते 38 जागांचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय। उत्तर भारतात पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे अशा प्रकारची ही आकडेवारी आपल्यापर्यंत येते। उत्तर प्रदेशमध्ये एकूण जागा होत्या 80, त्यापैकी एनडीएला 62 ते 66 जागा, इंडिया आघाडीला 15 ते 17 जागा, इतर कुठलाही पक्ष त्या ठिकाणी नसल्याचं देखील दिसतंय, कारण शून्य आकडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि याच अनुषंगाने आपण आपल्या पुढच्या चर्चेकडे देखील वळणार आहोत। उत्तर प्रदेशातली आकडेवारी पाहिल्यानंतर बिहारमध्ये एकूण 40 जागांपैकी एनडीएला 34 ते 38 जागा, इंडियाला 3 ते 5 जागा अशा प्रकारचा एक्झिट पोलचा अंदाज आपल्या सगळ्यांसमोर आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या मान्यवरांकडे वळणार आहोत खरतर। आणि हरियाणाचे देखील आकडेवारी आपल्यापर्यंत येते। हरियाणामध्ये एकूण 10 जागांपैकी एनडीएला 4 ते 6 जागा आणि इंडियाला 4 ते 6 जागा त्या ठिकाणी मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलच्या माध्यमातून। त्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 4 जागा होत्या, त्यापैकी इंडियाला 1 जागा आणि इंडिया आघाडीला 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनुसार। हिमाचल प्रदेश नंतर ओडिशाकडे आपण वळतोय। ओडिशामध्ये एकूण 20 जागा, त्यापैकी इंडियाला 17 ते 19 जागा, इंडियाला 0 ते 2 जागा आणि इतर 1 ते 3 असा एक्झिट पोलचा अंदाज। ओडिशा पाठोपाठ पंजाबमध्ये एकूण जागा आहेत 13 जागांपैकी इंडियाला 1 ते 3 जागा, इंडिया आघाडीला 6 ते 8 जागा, इतरांना 3 ते 5 जागा। एबीपी वोटरचा हा एक्झिट पोल आपण यावेळेला पाहतोय। प्रत्येक राज्यातील अतिशय महत्त्वाचे अंदाज काय असतील त्याकडे आपण वळतोय। उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागांपैकी इंडियाला 4 ते 5 जागा, इंडियाला आणि इतरांना त्या ठिकाणी खातं देखील उघडता येणार नाही। आणि पुन्हा एकदा आपण चर्चेकडे यावेळेला वळतोय। खरं तर मला दोघांनाही प्रश्न विचारावा असं वाटतोय, सरिता मॅडम आणि राजीव सरांना। इतक्या निवडणुका तुम्ही आजपर्यंत बघितल्या, मात्र या सर्व निवडणुकांचे ज्यावेळेला निकाल येताना दिसतात, एक्झिट पोल येताना दिसतात, प्रत्येक वेळेला काही ना काही घडामोडी होताना दिसतात, मात्र तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सत्ता येत असल्याचं ज्यावेळेला पाहायला मिळतं, त्या एक्झिट पोलचा जो अंदाज आहे त्याविषयी आपल्याला काय वाटतं? इतर राज्यांची देखील आपण आकडेवारी पाहिली आहे। राजीव सर, त्याच्यामध्ये विशाल मी असं म्हणेन की उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं भाजपचा अश्वमेघ सुरू आहे तर तो अबाधित राहील। कारण यावेळेला म्हणजे जर आपण 14च्या तुलनेमध्ये बघितलं तर 19मध्ये साधारण 9 ते 10 जागा भाजपच्या कमी झाल्या होत्या, 73 वरून ते 62 वर आले होते। पण या खेपेला भाजपची अपेक्षा पुन्हा मागच्या 2014च्या पर्यंतचा निकाल आपल्याला मिळेल अशा प्रकारचा होता। पण 66 जर जागा मिळत असतील तर सलग तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं जागा जिंकणं हे मला वाटतं की ज्या पद्धतीनं आता उत्तर प्रदेशचं एक प्रकारे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, म्हणजे ह्याच उत्तर प्रदेशमध्ये एकेकाळी बसपा आणि समाजवादी पक्षांनी आपली मुळं इतकी घट्ट रोवली होती आणि तिथलं जे एकूण राजकारण आहे त्याच्यावर अशी पकड घेतलेली होती की त्यातून उत्तर प्रदेश परत कधी बाहेर येऊ शकेल असं वाटलं नव्हतं। पण राम मंदिराचा मुद्दा जो उत्तर प्रदेशसाठी फार महत्त्वाचा आहे ते प्रत्यक्षात साकार झालेलं सगळ्या देशानं बघितलं। आदित्यनाथांचं गुंडगिरीच्या विरोधामध्ये एक त्यांनी जे बुलडोझर कल्चर तिथं आणलं त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांमध्ये काय लॉ अँड ऑर्डरच्या बद्दल निर्माण झालेला आदित्यनाथांबद्दलचं प्रेम असेल, आणखीनही कारणं आहेत। पण एकूण उत्तर भारत हा भाजपचा जो विचार आहे त्या विचारांच्या पाठीमागं गेल्याचं दिसतंय आणि या निवडणुकीमध्ये अर्थात पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब होतंय। मला आश्चर्य बिहारचं वाटतंय, कारण बिहारमध्ये ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये वातावरण होतं तशाच प्रकारचं वातावरण तिथं निर्माण झालंय अशी चर्चा होती। ज्या प्रकारचा प्रतिसाद तेजस्वी यादव यांच्या सभांना होता, राजद काँग्रेस हे एकत्र येऊन ज्या मॅसिव्ह तिथं रॅलीज झाल्या, वातावरण नितीश कुमारांचं अत्यंत चंचल राजकारण, ते कधी आज इथं उद्या तिथं परत इथं ह्या प्रकारचं चंचल राजकारण, तर त्याला एक चपराक कदाचित बसेल अशी अपेक्षा होती। पण ते सगळे अंदाज एक्झिट पोलमध्ये तरी फोल ठरताना दिसत आहेत। माझ्या मते हा तेजस्वी यादव आणि राहुल गांधी आणि एकूण इंडिया ब्लॉकसाठी बिहारचा निकाल हा त्यांना अस्वस्थ करणारा आणि धक्का देणारा आहे। महाराष्ट्रासारखीच स्थिती हरियाणामध्येही आहे आणि तिथंही ऐन म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर मुख्यमंत्री बदलून
राजकीय गणितं जमवण्याचा प्रयत्न भाजपनं केला होता, पण तिथंही महाराष्ट्रासारखीच स्थिती दिसते. दोन्ही बाजू ज्या आहेत त्या समसमान पातळीवर आहेत. पंजाबमध्ये आप की काँग्रेस, कारण तिथं भाजप फारसा नाही आहे, अकाली दल आणि भाजपची युती नाही आहे, त्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेस जास्त बाजी मारेल पुढं की आप, अशी हे होती. त्यात काँग्रेसला ॲडव्हान्टेज आपल्याला पाहायला मिळतोय. तर काँग्रेसला 19च्या तुलनेमध्ये या खेपेला काँग्रेसची स्थिती नक्कीच सुधारताना दिसते. भाजपचा आकडाही अर्थातच गेल्या खेपेच्याही पुढे जाताना आपल्याला दिसतोय देश पातळीचा विचार केला तर. पण ही 2-3 राज्य आहेत, महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश, जिथं भाजपला मोठा सेटबॅक म्हणूया आपण, किंवा जे अपेक्षित अंदाज होता त्यांचा, जो अपेक्षित अंदाज आहे त्यांचा, तशा जागा किमान एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसत नाहीये. नक्कीच बिहार हा एक महत्त्वाचं राज्य होतं आणि ज्या पद्धतीनं आपण सांगितलं त्या मोठ्या सभा तिथे नक्की झाल्या. पण एक फरक एखाद वेळेला जो असू शकतो तो हा आहे की महाराष्ट्रामध्ये रणनीती आखणारे जे मॅच्युअर पॉलिटिशियन्स होते त्यांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्यात त्यांना जे यश मिळालं ते मोठ्या सभांच्या फक्त आकडेवारी राहिली, मात्र ते नॅरेटिव्ह एखाद वेळेला बिहारमध्ये सेट करू शकली नाही ही तरुण पिढी. असं वाटतं की समोरचा बिहारच्या राजकारणाच्या बद्दलचा अभ्यास आहे. तर जसे इथं शरद पवार आहेत तसे तिथं लालू प्रसाद यादव होते, आणि लालू प्रसाद तर त्यांची म्हणजे प्रकृती त्यांची आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निकराची लढाई ते लढताना दिसत होते. तर मग हा जो आत्ता आकडा दिसतोय तो का दिसतोय असा? बिहारमध्ये काय आहे, बिहारमध्ये जनाधार जो आहे तो 3 गटात विभागलेला आहे. बेसिकली एक भाजपा आहे जिथे जो सगळा अपर कास्ट जो बेस आहे, ब्राह्मण, भूमिहार, ठाकूर, भाजपाकडे पक्का आहे. लालू आहे जिथे यादव आणि मुस्लिम आहे, आणि नितीश आहे जिथे बाकीच्या मायक्रो मायनॉरिटीज तिकडे आहेत. काँग्रेस असं एकच पक्ष आहे उत्तर भारतामध्ये, बिहार असो उत्तर प्रदेश असो, की जी इतरांच्या मागे लपून लपून जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा फायदा ते करून घेतात, आणि ती लायबिलिटी आहे एका अर्थी. तर काँग्रेस, त्याच्यामुळे नितीश कुमार त्या बाजूला गेल्यामुळे 3 गटात विभागलेल्या जनाधाराला 2 वर्सेस 1, त्याच्यामुळे बिहारमध्ये कितीही मोठ्या सभा तर गेल्यावेळी पण तेजस्वीच्या मोठ्याच होत होत्या, त्याचा जनाधार त्याच्याबरोबर इंटॅक्टच आहे, त्याचा वोट शेअर बिलकुल कमी होणार नाही. पण फायदा होणार नाही. यूपीमध्ये मला थोडं आश्चर्य वाटते की योगी आदित्यनाथांचं एवढं वजन आहे, राम मंदिर झालेलं आहे, असं असताना 62 ते 66 म्हणजे आहे त्याच ठिकाणी ते आकडे दिसत आहेत. ते खरं तर वाढताना दिसायला पाहिजे होते सबस्टॅन्शियली, ते दिसत नाहीयेत. मला असं वाटतं ते प्रत्यक्षात 4 जूनला काय होईल ते. सपा बसपा युती असताना मागच्या वेळेस ते साधारणतः ते आकडे आले होते. आता बसपा क्षीण होत गेलेली, त्यांचा 20% एक साधारणतः वोट शेअर कायम राहिलेला आहे मागच्या काही निवडणुकांमध्ये. तर हा वोट शेअर जो आहे, वोटर जो आहे बसपाचा, तो अखिलेश यादव यांच्याकडे शिफ्ट होईल असं एक गृहीत धरलं जात होतं, पण तसं होताना दिसत नाहीये. नाही, अखिलेश यादवकडे त्यातला काही प्रमाणात होईल. याचं कारण असं आहे की केवळ उत्तर प्रदेशच नाही, देशात सगळीकडे जो दलित वर्ग आहे त्याचं एक्सप्लॉयटेशन, म्हणजे जे आपल्याला थिअरीमध्ये दिसतं, म्हणजे धर्मशास्त्राप्रमाणे सर्वात वरची जात करते वगैरे, परंतु प्रत्यक्षात ॲग्रेरियन कास्ट जी असते तिकडनं ते थेट होतं. त्याच्यामुळे जो संघर्ष आहे तो संघर्ष यादव वर्सेस दलित असा कायम राहिलेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये असो, बिहारमध्ये असो किंवा कुठेही असो. ॲग्रेरियन, कारण शेतमजूर त्या जातीतनं येतात आणि जमीन मालक जो असतो तो ॲग्रेरियन कास्टमधला असतो, त्यामुळे तो संघर्ष पूर्वापार आहे. त्याच्यामुळे ते वोट शिफ्ट झाला असेल, पण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात होईल का, कारण तो संघर्ष पॉलिटिकली दिसलेला आहे सपावर. खरं समर सर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. देश पातळीवरती नेमके निकाल कशा प्रकारे असतील याचा देखील अंदाज आपण लवकरात लवकर घेणार आहोत. प्रत्येक राज्यामध्ये नेमकी काय परिस्थिती, त्याच्या एक्झिट पोल संदर्भातले आकडेही आपण पाहिलेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.